नमस्कार मित्रांनो. आज आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत, जे पुस्तक वाचून संपत नाही. ते मनात राहतं. हं. जे फक्त एक कथा नाही किंवा फक्त आत्मचरित्र नाही, तर आई या शब्दाचा जिवंत अर्थ आहे. आजचा आपला विषय आहे साने गुरुजी लिखित श्यामची आई. आणि गंमत म्हणजे हे पुस्तक त्यांनी लिहिलं नाशिकच्या तुरुंगात. 1933 साल होतं. म्हणजे विचार करा, बाहेर स्वातंत्र्याचा लढा सुरू आहे आणि गुरुजी तुरुंगात बसून आपल्या आईच्या आठवणींना उजाळा देत आहेत. अगदी. ते फक्त आठवणी लिहित नव्हते, तर एका पिढीसाठी संस्कारांचं एक बीज रोवत होते. बरोबर. आणि म्हणूनच आजचा आपला प्रश्न थोडा वेगळा आहे. आजच्या जगात जिथे पालकत्वाची हजारो पुस्तकं पेरेंटिंग गुरु आहेत, तिथे तुरुंगात लिहिलेलं जवळपास 90 वर्ष जुनं पुस्तक आपल्याला नवीन काय शिकवू शकतं? नक्कीच. आणि याच प्रश्नाचा शोध घेऊया. मला वाटतं याची सुरुवात होते ती स्वाभिमान आणि धैर्याच्या लहान लहान धड्यांमधून. बरोबर. मला लगेच आठवतो तो वटपौर्णिमेचा प्रसंग. श्यामची आई आजारी आहे. तिला वडाला 108 प्रदक्षिणा घालणं शक्य नाही. ती श्यामला सांगते की तू माझ्याऐवजी प्रदक्षिणा घालून ये. पण श्यामला त्याला लाज वाटते. हो, आणि त्याची भीती अगदी स्वाभाविक आहे. शाळेतली मुलं बायको, बाया म्हणून चिडवतील. एका लहान मुलाच्या दृष्टीनं ही खूप मोठी गोष्ट आहे. हो ना. पण तेव्हा त्याची आई त्याला जे सांगते ते केवळ एक वाक्य नाही, तर आयुष्यभराची शिदोरी आहे. ती म्हणते, श्याम, देवाचं काम करायला लाजू नये, पाप करायला माणसाने लाजावे. ही शिकवण आजच्या म्हणजे ह्या सोशल मीडियाच्या जगात किती महत्वाची आहे, नाही का? अगदी. जिथे लोक आपण किती चांगले आहोत हे दाखवण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींचं प्रदर्शन करतात. पण खऱ्या मदतीच्या वेळी मात्र कॅमेरा नसेल तर पुढे येत नाहीत. आई त्याला शिकवते की तुझी सदसद विवेक बुद्धी काय सांगते ते महत्वाचं आहे. लोकांच्या मतांपेक्षा तुझं स्वतःचं मत जास्त महत्वाचं आहे. ही स्वाभिमानाची पहिली पायरी आहे. बरोबर. तुझा स्वाभिमान लोकांच्या टाळ्यांवर नाही तर तुझ्या कृतींवर अवलंबून असावा. आणि हाच स्वाभिमान मग पुढे जाऊन धैर्यात बदलतो. तो पोहण्याचा प्रसंग आठवला की आजही अंगावर काटा येतो. श्यामला पाण्याची भीती वाटते. हो. तो काठावरच बसून राहतो. तेव्हा त्याची आई त्याला धीर देते, पण नुसता धीर नाही देत. ती म्हणते तिला भित्री मुलं नकोत, धीट मुलं हवीत. आणि मग ती एक खूप निर्णायक वाक्य बोलते. माझ्या मुलांचा कोणी अपमान केला तर ते मी सहन करणार नाही व माझा कोणी अपमान केला तर माझ्या मुलांनी सहन करिता कामा नये. हे वाक्य वरवर साधं वाटतं, पण ते खूप खोल आहे. पण एक मिनिट, इथे एक विचार येतो. माझ्या मुलांचा अपमान मी सहन करणार नाही हे म्हणणं थोडं पॉझेसिव्ह किंवा अधिकार गाजवणारं नाही का वाटत? प्रश्न खूप चांगला आहे. आजच्या संदर्भात ते पॉझिटिव्ह वाटू शकतं, पण ते काय आहे ना, त्या काळातला सामाजिक संदर्भ लक्षात घेतला पाहिजे. अच्छा. इथे ती माझी मुलं म्हणजे माझी मालमत्ता या अर्थाने बोलत नाहीये. ती एक कौटुंबिक ओळख तयार करत आहे, एक फॅमिली आयडेंटिटी. ती सांगते की आपलं कुटुंब अन्यायासमोर झुकणारं नाही. अरे वाह! म्हणजे ती त्याच्या वैयक्तिक धैर्याला, म्हणजे पोहण्याच्या भीतीवर मात करण्याला एका मोठ्या नैतिक धैर्याशी जोडतीये. अगदी बरोबर. शारीरिक आणि मानसिक कणखरपणा एकत्रच घडवत होती. म्हणजे पाण्यात उडी मारण्याचं धैर्य आणि आयुष्यात अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं धैर्य, या दोन्ही गोष्टी ती एकाच वेळी शिकवत होती. हो. ती म्हणतीये की पाण्यात बुडण्याची भीती जशी तू प्रयत्न करून घालवू शकतोस, तशीच अन्यायाची भीतीही तू स्वाभिमानाने जगून घालवू शकतोस. दोन्हीसाठी छाती पाहिजे. ती श्यामला फक्त पोहायला नाही तर जगायला शिकवत होती. म्हणजे धैर्य फक्त शारीरिक नव्हतं, तर नैतिकही होतं. आणि याच नैतिक धैर्याचा एक सुंदर आविष्कार मला त्या प्रसिद्ध प्रसंगात दिसतो, भावासाठी शिवलेल्या कोटाच्या गोष्टीत. हो. हा प्रसंग तर जवळपास सगळ्यांनाच माहीत आहे. श्याम आपल्या खाऊचे पैसे साठवतो. दिवाळीच्या सुट्टीत घरी जाताना धाकट्या भावासाठी एक नवीन कोट शिवून घेऊन जातो. तो कोट पाहून आईच्या डोळ्यात पाणी येतं आणि तिची प्रतिक्रिया खूप बोलकी आहे. काय म्हणते ती? ती त्याला जवळ घेते आणि म्हणते, श्याम, तू वयाने मोठा नाहीस, पैशाने मोठा नाहीस, शिकून मोठा नाहीस, पण मनाने मोठा आज झालास हो. मनाने मोठा होणं, ही कल्पनाच किती सुंदर आहे. आज आपण मुलांना स्मार्ट, सक्सेसफुल, श्रीमंत बनवण्याच्या मागे लागतो. पण मनाने मोठं बनवण्याचं काय? अगदी बरोबर. इथे मानसशास्त्राचा एक खूप महत्वाचा भाग आहे. ती श्यामच्या कृतीचं कौतुक नाही करत आहे. अच्छा. ती त्या कृतीमागच्या भावनेचं कौतुक करत आहे. ती कोटाबद्दल बोलत नाहीये. ती त्यागाबद्दल आणि प्रेमाबद्दल बोलत आहे. मानसशास्त्रात याला इमोशनल इंटेलिजन्स घडवणं म्हणतात.
जेव्हा तुम्ही मुलाच्या कृतीमागच्या भावनेला ओळखता आणि तिचं कौतुक करता, तेव्हा ती भावना त्याच्या मनात कायमची कोरली जाते. आणि हे शिक्षण फक्त कुटुंबापुरतं मर्यादित नव्हतं. हीच सेवेची भावना तिने समाजाप्रतीही जपायला शिकवली. तो एका म्हातारीला मदत करण्याचा प्रसंग, तो पण तसाच आहे. हो, एक म्हातारी स्त्री लाकडाची मोळी घेऊन जात असते आणि ती त्याला उचलवत नसते. तेव्हा श्यामची आई त्याला सांगते की तिची मोळी उचलून तिच्या डोक्यावर दे. पण श्यामला लोकांची आणि विटाळाची भीती वाटते. हो, आजच्या पिढीला विटाळ या शब्दाची तीव्रता कदाचित पूर्णपणे कळणार नाही. त्या काळात हा नियम मोडणं म्हणजे समाजाच्या विरोधात जाण्यासारखं होतं. अगदी. आणि इथे आईची प्रगल्भता दिसते. ती श्यामला समाजाविरुद्ध बंड करायला सांगत नाही. ती त्याला नियम तोडायलाही सांगत नाही. मग काय करते? ती त्याला एक व्यावहारिक आणि मानवी मार्ग दाखवते. ती म्हणते, आधी मदत कर आणि मग घरी येऊन अंघोळ कर. वा, म्हणजे तिने नियमांचा अपमानही केला नाही आणि माणुसकीला अंतरही दिला नाही. बरोबर, ती त्याला मूल्यांची उतरंड शिकवत आहे. हायरार्की ऑफ व्हॅल्यूज. ती सांगतेय की सामाजिक नियम महत्वाचे आहेत, पण माणुसकी त्याहूनही जास्त महत्वाची आहे. तुझं पहिलं कर्तव्य एक माणूस म्हणून आहे. ही सामाजिक सुधारणेची किती सोपी आणि प्रभावी पद्धत आहे. खरंय. हे सगळं ऐकताना जाणवतं की गुरुजींची भाषा किती सोपी आणि थेट आहे. यात मोठे जड शब्द नाहीयेत. सगळं अगदी घरगुती संवादासारखं आहे. निश्चितच. साने गुरुजींच्या स्वतः एक उत्तम शिक्षक होते. त्यांना माहीत होतं की सगळ्यात मोठा विचार सगळ्यात सोप्या भाषेत सांगितला तरच तो लोकांपर्यंत पोहोचतो. श्यामची आई हे काही पांडित्य दाखवण्यासाठी लिहिलेलं पुस्तक नाही. ते प्रेम व्यक्त करण्यासाठी लिहिलेलं आहे. आणि प्रेमाची भाषा नेहमीच सोपी असते. अगदी. तिचा साधेपणा हेच तिचं सामर्थ्य आहे. आणि आयुष्यभर अशी मूल्य जपणाऱ्या, मुलांना घडवणाऱ्या त्या आईच्या वाटेला मात्र खूप संघर्ष आला. पुस्तकाचा शेवटचा भाग खूप खूप भावनिक आहे. हो, कुटुंबावर कर्जाचा डोंगर उभा राहतो, घरदार जप्त होतं. या सगळ्याचा आईच्या मनावर आणि शरीरावर खूप खोल परिणाम होतो. ती मनाने खचते, आजारी पडायला लागते. पण अशा परिस्थितीतही तिच्या तोंडी मुलांचीच चिंता असते. गुरुजी एका ठिकाणी लिहितात की आई म्हणजे शापभ्रष्ट देवताच होती. काय सुंदर उपमा आहे ही, शापभ्रष्ट देवता. खूप अर्थपूर्ण आहे. जणू काही एखादी देवता, जिला काही शापामुळे पृथ्वीवर येऊन दुःख भोगावं लागतंय. देव जणू तिला दुःखाच्या भट्टीत टाकून अजून शुद्ध करत होता. इतके कष्ट सोसूनही तिच्या चेहऱ्यावर मुलांसाठी फक्त प्रेम आणि काळजीच दिसायची. आणि सगळ्यात दुःखद गोष्ट म्हणजे गुरुजी तिच्या मृत्यूच्या वेळी तिच्याजवळ नव्हते. हो, त्यांना नंतर जेव्हा ही बातमी कळते तेव्हा ते घरी पोचतात. पण त्यांना आईची फक्त भस्ममय मूर्ती पाहायला मिळाली. ही कल्पनाच किती वेदनादायी आहे. नक्कीच. ज्या आईने आयुष्यभर स्पर्शाने, मायेने प्रेम दिलं, तिचा शेवटचा स्पर्शही नशिबात नसणं, हे शल्य गुरुजींच्या मनात कायम राहिलं. पण जातानाही तिने मुलांना एकसंध राहण्याचाच संदेश दिला. तिचे शेवटचे शब्द होते, सारी प्रेमाने नांदा, एकमेकास कधी अंतर देऊ नका. आयुष्यभर तिने जे काही शिकवलं त्या सगळ्याचं सार या एका वाक्यात होतं. पण तिच्या आठवणी आणि तिने दिलेले संस्कार हेच त्यांचं पुढील जीवन जगण्याचं बळ ठरले. म्हणजे तिच्या मृत्यूनंतरही ती त्यांच्या जगण्याचा आधार बनून राहिली. अगदी. तिच्या प्रेमामुळेच त्यांच्या साहित्यातून मातृप्रेमाचा झरा सतत वाहत राहिला. श्यामची आई लिहून त्यांनी केवळ आपल्या आईला नाही तर जगातल्या प्रत्येक आईला अजरामर केलं. श्यामची आई हे केवळ एका मुलाने आपल्या आईबद्दल लिहिलेलं पुस्तक नाही, तर ते एका मूल्याधिष्ठित जीवनाचा दस्तऐवज आहे. प्रेम, त्याग, स्वाभिमान, धाडस आणि सेवा, ही सगळी मूल्य आजच्या पिढीसाठी आणि पालकांसाठी तितकीच मार्गदर्शक आहेत. खरंय. हे पुस्तक आपल्याला शिकवतं की संस्कार हे मोठ्या भाषणांतून नाही तर छोट्या छोट्या दैनंदिन कृतीतून होतात. आईच्या वागण्यातून, तिच्या शब्दांतून, तिच्या प्रेमातून श्याम घडत गेला. हे पुस्तक वाचताना खरंच प्रत्येकजण आपल्या आईला आठवतो. हो, आणि तिच्या असण्याचं महत्त्व पुन्हा एकदा जाणवतं. अगदी. गुरुजी एका ठिकाणी लिहितात, आई मेली तरी तिची कृपा मरत नसे. या एका वाक्यात या पुस्तकाचा सार आहे. आई शरीररूपाने गेली, पण तिने दिलेले संस्कार, तिची माया, तिची शिकवण ही कृपेच्या रूपात कायम सोबत राहिली.
आणि कदाचित हाच विचार आपण सगळ्यांनी घेऊन जायला हवा. बरोबर. आपली प्रिय व्यक्ती जरी शारीरिक रूपाने आपल्यासोबत नसली तरी त्यांचे विचार आणि संस्कार आपल्या कृतीतून कसे जिवंत राहू शकतात हा या पुस्तकाचा खरा संदेश आहे. अगदी. आणि याच विचारावर आपण आजचा संवाद संपवूया. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एकच प्रश्न: आपल्या प्रिय व्यक्तींचे विचार आणि संस्कार आपण आपल्या कृतीतून कसे जिवंत ठेवत आहोत? आणि त्याही पुढे जाऊन भविष्यात आपण स्वतः इतरांसाठी कोणती कृपा मागे सोडून जाणार आहोत?